आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 बातम्या। म्हाडाकडून मुंबईतील 2030 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर। गोरेगाव, मालाड, जुहू, अँटॉप हिल, पवई आणि कन्नमवार नगर त्याचबरोबर तारदेव मधील घरांचा समावेश। घरांच्या विक्रीतून म्हाडाला 2100 कोटी रुपये मिळणार। मुंबईच्या गोरेगावमधील सिद्धार्थनगरच्या 4 भूखंडांवर म्हाडा गृह प्रकल्प राबवणार। म्हाडाच्या मुंबई मंडळानं 2398 घरांच्या प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला। घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या 16,575 पैकी 14,454 झोपड्यांचं पुनर्वसन होणार। उर्वरित झोपड्या किनारपट्टी नियंत्रण नियमावलीमध्ये असल्यानं वगळण्यात आल्या। मुंबई पालिका रुग्णालयामध्ये केस पेपर काढण्यापासून उपचारापर्यंत रांगांमध्ये होणारी खरडपट्टी टाळण्यासाठी आता टोकन पद्धत सुरू केली जाणार। रुग्णांना दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहून उपचार घेता येणार। मुंबईतील सर्वात जुना ससून डॉक लवकरच स्वच्छ होणार। बंदर प्राधिकरणाकडून कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या प्लांटची उभारणी। घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील इगो मीडिया प्रायव्हेट कंपनीनं रेल्वे पोलिसांचे 21.94 लाखांचं शुल्क थकवलं। माहिती अधिकारातून बाब समोर। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असलेले गाई म्हशींचे तबेले लवकरच हद्दपार होणार। तबेलेमुक्त शहर करण्यासाठी पालघरच्या दापचेरीमध्ये स्थलांतर होणार। मुंबई सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अचानक फिट आल्यानं कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू। उपचारासाठी डॉक्टरच नसल्यानं मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। कल्याण कृषी उत्पन्न बाजार परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य। व्यापाऱ्यांची तारांबळ। संतप्त व्यापाऱ्यांकडून खड्डे बुजवायला सुरुवात।